हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपलं गिफ्ट द्या ना, राजवीर जान्हवीला म्हणतो. कोणतं गिफ्ट? जान्हवी विचारते. तोच ज्याबद्दल तुमची हाऊसमेट बोलत होती. तुम्ही माझ्यासाठी घेतलाय ना, काहीतरी खास आहे. राजवीर हसत म्हणतो. अरे, ती तर उगाचच बोलत होती. जान्हवी उत्तर देते. म्हणजे तुम्ही मला माझं गिफ्ट देणार आहात की नाही? राजवीर थोडा हट्ट करत विचारतो. जान्हवी आपल्या बॅगची जीप उघडते, त्यातून एक छोटा बॉक्स काढते आणि तो राजवीरला देत म्हणते, हे मी तुमच्यासाठी घेतलं होतं, पण माहीत नाही तुम्हाला आवडेल की नाही. आणि तुम्हाला असं का वाटतं की मला ते आवडणार नाही? राजवीर विचारतो. हे खूप स्वस्त आहे. मला माहिती आहे हे तुमच्या लायकीचं नाही. जान्हवी थोडीशी संकोचात म्हणते. काहीही बोलू नकोस जान, तू दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी अमूल्य आहे. राजवीर प्रेमाने म्हणतो. राजवीर बॉक्स उघडतो. आत पाहताच तो काही क्षण निश्चल होतो. चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नसते. काय झालं? आवडलं नाही का? जान्हवी त्याचा चेहरा पाहून काळजीने विचारते. तसं नाही, खूपच छान आहे, राजवीर हळूच म्हणतो. तुम्ही तुमचे सगळे गिफ्ट्स लोकांना वाटून का देता? जान्हवी विचारते. जान, ते गिफ्ट्स व्यवसायासाठी असतात. मनापासून कोणीच देत नाही. सगळ्यांचे आपापले स्वार्थ असतात. राजवीर अजूनही त्या लॉकेटकडे लक्ष देत म्हणतो. खरंच आवडलंय ना? जान्हवी खात्री करून घेते. हो, राजवीर उत्तर देतो. पण यात काहीतरी वेगळं आहे. नीट पहा, जान्हवी हसत म्हणते. काय? राजवीर आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. पहा ना, जान्हवी आग्रह करते. राजवीर पेंडंट नीट पाहतो. काय वेगळं आहे? तो विचारतो. यात माझं नावही आहे. जान्हवी म्हणते. तुझं नाव? राजवीर आश्चर्याने म्हणतो. हो, नक्कीच. शोधा शोधा. जान्हवी हसत म्हणते. कुठे? राजवीर अजून लक्ष देऊन पाहतो. उलट करून बघा, उलट करून बघा, जान्हवी सांगते. अरे, यात तुमचं नावही आहे. राजवीर आनंदाने म्हणतो. आवडलं का? जान्हवी विचारते. खूप. राजवीर तिच्या कपाळावर किस करतो. करत म्हणतो. चला, आता हे घालूनही द्या. राजवीर लॉकेट तिच्या हातात देत म्हणतो. तुम्ही घालणार? जान्हवी प्रेमाने विचारते. का नाही घालणार? राजवीर तिचा गाल हलकेच ओढत म्हणतो. तुमच्यावर खूप छान दिसेल. जान्हवी पेंडंट हातात घेत म्हणते. तुला काहीतरी दाखवू? राजवीर विचारतो. काय? जान्हवी थोडीशी आश्चर्यचकित होते. राजवीर आपली अलमारी उघडतो आणि मग लॉकर उघडतो आणि त्यातून एक बॉक्स काढतो. हे काय आहे? जान्हवी उत्सुकतेने विचारते. राजवीर तो बॉक्स उघडून तिला दाखवतो. अरे, हे तर खूपच क्यूट आहे. हे कोणाचं आहे? जान्हवी म्हणते. माझं. राजवीर एक छोटीशी सोन्याची साखळी दाखवत म्हणतो. ती साखळी लहान, गोंडस आणि गोल्डची होती. पाहिल्यावर ती एखाद्या लहान मुलाची वाटत होती. त्यावर आर हे अक्षर कोरलेलं होतं. राजवीरच्या नावाचं. हे तुम्हाला कोणी दिलं? खूपच लहान आणि गोंडस आहे. जान्हवी विचारते. माझ्या आईने. त्यांच्यासोबतचा तो माझा शेवटचा वाढदिवस होता. तोच माझा शेवटचा सेलिब्रेट केलेला वाढदिवस. राजवीर थोडा भावूक होत म्हणतो. तो स्वतःला सावरत पुढे म्हणतो. हे लहान आहे म्हणून घालता येत नाही, पण जपून ठेवलं आहे. खूप सुंदर आहे. जान्हवी प्रेमाने म्हणते. राजवीर ती साखळी पुन्हा आत ठेवतो. चला, आता मला ते लॉकेट घालून दाखवा, तो म्हणतो. राजवीरची उंची जान्हवीपेक्षा जास्त असल्यामुळे तो समोरच्या सोफ्यावर बसतो. जान्हवी त्याच्या गळ्यात लॉकेट घालते. मला वाटलंच नव्हतं की तुम्ही ते घालाल, जान्हवी म्हणते. आणि का नाही घालणार? राजवीर हसत म्हणतो. थँक यू. जान्हवी त्याच्या गालावर किस करत म्हणते. कसं दिसतंय? राजवीर विचारतो. खूपच छान, जान्हवी उत्तर देते. चला, आता माझे कपडे काढून द्या, राजवीर म्हणतो. हो, काढते, असं म्हणत जान्हवी त्याच्या अलमारीत कपडे पाहू लागते. हे कसं आहे? ती एक ड्रेस दाखवत विचारते. जसं तू म्हणशील, राजवीर उत्तर देतो. सांग ना,
जान्हवी आग्रह करते. आज तू जे म्हणशील तेच मी घालेन. राजवीर हसत म्हणतो. रेड सुद्धा? जान्हवी खोडकरपणे विचारते. रेड सुद्धा. राजवीर तिच्या गालावर किस करत म्हणतो. ठीक आहे मग, असं म्हणत जान्हवी त्याचे कपडे काढते. हे घाला. ती कपडे देत म्हणते. जसं तुम्ही सांगाल. राजवीर कपडे घेत म्हणतो. मी सुद्धा तयार होऊन येते. असं म्हणत जान्हवी तिथून निघून जाते. राजवीर तयार होऊन खाली येतो. नेहमीप्रमाणे आजही तो खूपच देखणा दिसत होता. त्याने काळ्या रंगाचा बॉडी फिट कोट पॅन्ट घातला होता, ज्यामध्ये त्याची शरीरयष्टी उठून दिसत होती. त्याखाली लाल रंगाचा शर्ट, मनगटावर ब्रँडेड घड्याळ आणि केस नीट सेट केलेले होते. जान अजून तयार नाही वाटत. हॉलमध्ये जान्हवी दिसत नाही म्हणून राजवीर स्वतःशीच पुटपुटतो. तो तिच्या खोलीकडे जातो आणि दरवाजावर टकटक करतो. जान, तयार झालीस का? राजवीर विचारतो. फक्त 2 मिनिटं. आरशासमोर उभी राहून केस सेट करत जान्हवी उत्तर देते. राजवीर दरवाजाबाहेरच थांबतो. 5-10 मिनिटं झाली तरी जान्हवी बाहेर येत नाही. जान, अजून किती वेळ? तो पुन्हा टकटक करत विचारतो. मदत कराल का? जान्हवी आतून म्हणते. आत येऊ का? राजवीर विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. राजवीर दरवाजा उघडून आत येतो. जान्हवीने लाल रंगाचा ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस घातला होता, जो गुडघ्यांपेक्षा थोडा वर होता. ती खूपच सुंदर दिसत होती. काय झालं? राजवीर विचारतो. ही झीप लागत नाही, असं म्हणत जान्हवी त्याच्याकडे वळते. ठीक आहे, असं म्हणत राजवीर तिच्या जवळ जातो आणि झीप लावतो. आणखी काही? तो विचारतो. नाही, जान्हवी हसत उत्तर देते. चलूया? राजवीर म्हणतो. हो, जान्हवी म्हणते. दोघे गाडीत बसतात आणि मॉल समोर उतरतात. आपण इथे का आलो आहोत? जान्हवी विचारते. चला ना, राजवीर हसत म्हणतो. दोघे थिएटरमध्ये जातात. आपण मूव्ही पाहायला आलो आहोत. जान्हवी उत्साहाने विचारते. संपूर्ण थिएटर रिकामं होतं. हे काय? पूर्ण थिएटर रिकामं का आहे? तुम्ही एखाद्या फ्लॉप सिनेमाचा शो घेतला की काय? जान्हवी म्हणते. नाही, राजवीर शांतपणे उत्तर देतो. मग? जान्हवी गोंधळून पाहते. आज संपूर्ण थिएटर आपल्यासाठीच आहे, राजवीर म्हणतो. तुला जी मूव्ही पाहायची आहे ती निवड, तुझ्या मर्जीप्रमाणे, तो म्हणतो. असं थोडंच होतं, जान्हवी म्हणते. आज होतं. असं म्हणत राजवीर तिला हात देतो. जान्हवी त्याच्या शेजारी बसते. मॅडम, तुम्हाला कोणती मूव्ही पाहायची आहे? एक कर्मचारी विचारतो. रोमॅन्टिक मूव्ही, जान्हवी म्हणते. जसं तुम्हाला आवडेल, राजवीर म्हणतो. थोड्याच वेळात पॉपकॉर्न आणि कोल्ड ड्रिंक घेतात. जान्हवीच्या पसंतीची मूव्ही लावली जाते. जान्हवी आपले डोके राजवीरच्या खांद्यावर ठेवते. राजवीर तिचा हात घट्ट धरून बसलेला असतो. दोघे शांतपणे मूव्ही पाहतात. मूव्ही संपल्यानंतर दोघे बाहेर येतात. मूव्ही छान छान होती ना? राजवीर विचारतो. हो, जान्हवी हसत म्हणते. पुढच्या वेळी आपण सगळ्यांसोबत मूव्ही पाहू, जेव्हा सगळे असतील, जान्हवी म्हणते. नक्की, राजवीर उत्तर देतो. तुम्ही जान्हवीसाठी काही स्थळ पाहिलंय का? जोपर्यंत तिचं लग्न चांगल्या घरात होत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. सुनीताजी सुनीलजींना म्हणतात. पाहतोय मी, सुनीलजी उत्तर देतात. कधीपासून तेच ऐकते, सुनीताजी म्हणतात. काय करणार? तुम्हीच तर सगळ्या गावात सांगितलं होतं की जान्हवीचं लग्न कार्तिकसोबत होणार आहे. त्यामुळे आता कोणीही तयार नाही, सुनीलजी म्हणतात. माझ्याकडून किती मोठी चूक झाली. त्या फुलासारख्या मुलीचं आयुष्य मीच बिघडवलं, सुनीताजी रडत म्हणतात. ती शहरात एकटी राहते. कोणीही तिला घरची सून करून घ्यायला तयार नाही. वरून सगळीकडे हेच ऐकायला मिळते की आपण तिचं लग्न मोडलं. सुनीलजी म्हणतात. एका मुलीचं घर बसवताना दुसरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला तर नरकातही जागा मिळणार नाही, सुनीताजी म्हणतात. असं बोलू नका,
आपण काहीतरी मार्ग काढू, सुनीलजी समजावतात. आपण जान्हवीसोबत खूप चुकीचं केलं, सुनीताजी म्हणतात. त्यावेळी आपल्या हातात काहीच नव्हतं, सुनीलजी उत्तर देतात. मेशा आणि अर्जुन ऐश्वर्याला घ्यायला आले होते. गाडीचा आवाज ऐकताच ऐश्वर्या धावत बाहेर येते. दोघे गाडीतून उतरताच ती आधी मिशाच्या गळ्यात पडते आणि मग अर्जुनला मिठी मारते. खूप मिस केलंस वाटतंय घराला, अर्जुन हसत म्हणतो. मी किती वेळ वाट पाहत होते, तुम्ही यायला इतका वेळ का लावलात, ऐश्वर्या रागाने म्हणते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. अगं, का रडतेस, काय झालं, अर्जुन काळजीने विचारतो. आणि त्यानंतर काही नाही भैया असं म्हणत ती डोळे पुसते. बेटा, त्यांना आत तरी येऊ दे, बाहेरच उभी राहणार आहेस का, सुनीताजी बाहेर येत म्हणतात. हो हो, ऐश्वर्या म्हणते. आत या ना, ती आणि मेशा अर्जुनला म्हणते. अर्जुन आदराने सुनीताजींचे पाय स्पर्श करतो. दीर्घायुष्य हो बेटा, सुनीताजी अर्जुनला म्हणाल्या. मेशाने पुढे येत सुनीताजींना मिठी मारली. कशी आहेस बेटा, सुनीताजींनी मेशाकडे प्रेमाने पाहत विचारलं. मी खूप छान आहे, मेशा हसत उत्तर देते. सगळेजण आत येऊन बसतात. ऐश्वर्याही तिथेच येऊन बसते. सुनीताजी ऐश्वर्याकडे पाहत म्हणतात. तुम्ही सगळे बसा, मी चहा नाश्ता घेऊन येते. नाही आई, तुम्ही बसा, मीच घेऊन येते, असं म्हणत ऐश्वर्या स्वयंपाकघरात जाते. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो. तो फोन उचलायला बाहेर जातो. मी लगेच येतो मेशा, अर्जुन तिला सांगतो. ठीक आहे, मेशा उत्तर देते. अर्जुन बाहेर गेल्यावर मेशाच्या लक्षात येतं की सुनीताजी थोड्या उदास दिसत आहेत. काय झालं आई, मेशा काळजीने विचारते. काही नाही रे, सुनीताजी टाळण्याच्या सुरात म्हणतात. तरीही तुम्ही खूप काळजीत दिसताय, मेशा आग्रह करते. नाही ग, मी कुठे काळजीत आहे, सुनीताजी म्हणतात, पण आवाजात वेदना असते. काहीतरी आहे, सांगा ना, मेशा प्रेमाने म्हणते. तेव्हा सुनीताजी हळू आवाजात म्हणतात. तुझी ताई माझ्यावर खूप नाराज आहे. मी काय सांगू तुला, माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. पण का, ताई नाराज का आहे, मेशा आश्चर्याने विचारते. का नाही होणार, तुझ्या भावाचं लग्न जान्हवीसोबत ठरलेलं होतं, पण आम्ही, सुनीताजींचा आवाज थरथरतो, अजूनही त्या गोष्टीवर नाराज आहे. हे काय इतकं नाराज होण्यासारखं आहे का, मला वाटलं होतं त्या समजून घेतील, तुम्ही त्यांच्याशी बोलून पहा, मीशा समजावते. नाही, त्या मानणार नाहीत, त्यांचा राग योग्यच आहे. मी गावातल्या बायकांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं की जान्हवीला आपल्या घरची सून करणार, पण आता तुझ्या बाबाजी तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत आणि कुणीही लग्नासाठी तयार होत नाही. सगळं माझ्यामुळे झालं आहे. वरून गावातल्या बायका वेगवेगळ्या उलटसुलट गोष्टी बोलतात. सुनीताजी डोळ्यात पाणी आणून सगळं सांगतात. आई, हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं, तुम्ही जानू आणि कार्तिकच्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगितलं होतं, हे माहीत असतं तर मी घरी बोललेच नसते, मेशा अपराधीपणे म्हणते. मी आणि तुझी ताई दोघींनी ठरवलं होतं तुझ्या लहानपणापासून की जान्हवीच आपल्या घरची सून होईल. सुनीताजी बोलत असतानाच अर्जुन परत येतो. त्याचवेळी ऐश्वर्या ही चहा नाश्ता घेऊन येते. ऐश्वर्याच्या परीक्षांचे दिवस जवळ आलेत, म्हणून आम्ही तिला घ्यायला आलो होतो, अर्जुन सांगतो. हो हो, सुनीताजी मान डोलावतात. मी माझं सामान पॅक करते, असं म्हणत ऐश्वर्या तिच्या खोलीत जाते. अर्जुन, मेशा आणि ऐश्वर्या तिघे घरी परत येतात. घरी आल्यानंतर मेशा फारच अस्वस्थ होती. तिची तब्येतही बरी वाटत नव्हती. काय झालं मेशा, अर्जुन काळजीने विचारतो. काही नाही, मेशा टाळते. तू बरी नाहीस ग, असं दिसतंय, अर्जुन तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतो. थोडी थकले, मेशा उत्तर देते. आराम कर, मी तुला आधीच सांगितलं होतं, जाऊ नकोस, डॉक्टरांनी आराम सांगितलाय, अर्जुन तिला प्रेमाने थोडं सुनावत म्हणतो. आईला भेटायचं मन होतं, मेशा हळू आवाजात म्हणते.
ठीक आहे, आता खोलीत जाऊन आराम कर. तुझी तब्येत आणखीन बिघडायच्या आधी अर्जुन तिला समजावतो. मीशा होकार देते. अर्जुन तिला खोलीत घेऊन जातो. मीशा झोपायला आडवी होते, पण तिला झोप लागत नाही. अर्जुन तिच्या शेजारी बसलेला असतो. मीशा डोळे बंद करते. अर्जुनला वाटतं ती झोपली आहे. तो तिच्या कपाळावर हलकेच चुंबन देतो आणि बाहेर जातो. अर्जुन बाहेर जाताच मीशा डोळे उघडते. तिला अस्वस्थ वाटू लागतं. ती उठून बसते आणि दिवा लावते. मी जानूशी हे काय केलं? मला वाटलं होतं तिला कार्तिकशी लग्न करायचंच नाही. मला कुठे माहिती होतं सगळं इतकं बिघडेल. मला वाटलं ऐश्वर्याला कार्तिक आवडतो आणि तिलाही त्याच्याशी लग्न करायचं आहे. मी मी इतकी स्वार्थी कशी झाले? मीशा स्वतःशीच पुटपुटते. तेवढ्यात ऐश्वर्या खोलीत येते. भाभी, तुम्ही आराम करत असाल तर मी नंतर येते, ऐश्वर्या म्हणते. नाही नाही, ये ना, मी फक्त बसले होते. मीशा तिला थांबवते. तुम्ही ठीक आहात ना? ऐश्वर्या काळजीने विचारते. हो, मी एकदम ठीक आहे. तू सांग, तुझं आयुष्य कसं चाललंय? मीशा विषय बदलते. भाभी, तुम्हाला खरं सांगू? ऐश्वर्या उदासपणे म्हणते. काय झालं? मीशा आश्चर्याने विचारते. घरी कोणालाच सांगू शकत नाही. सगळ्यांशी खोटंच बोलते. कुणाला काय सांगू? ऐश्वर्या हताश स्वरात म्हणते. असं काय झालंय? मला सांग ना. मीशा आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहत म्हणाली. भाभी, मला स्वतःलाच कळत नाहीये की माझं खरंच लग्न झालं आहे की नाही. ऐश्वर्या हताशपणे म्हणाली. असं का बोलतेस? मीशाने काळजीने विचारलं. कार्तिकशी माझी एकदाही नीटचं बोलणं झालेलं नाहीये. लग्नानंतर अवघ्या 2 दिवसातच तो निघून गेला, ऐश्वर्या म्हणाली. तुझ्याकडे त्याचा नंबर नाही का? मीशाने विचारलं. नाही. आणि त्यानंतर ऐश्वर्या हळू आवाजात म्हणाली. मग कुणाकडून तरी घेतला असतास ना, आईकडून तरी? त्यावेळी मीशा म्हणाली. भाभी, कार्तिकला हे सुद्धा वाटलं नाही का की मी त्याची पत्नी आहे? माझ्याही बाबतीत त्याचे काही कर्तव्य आहेत ना? ऐश्वर्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तो शहरात जाऊन कामात बिझी झाला असेल. मेशाने समजावण्याचा प्रयत्न केला. पण भाभी, मला वाटतंय कार्तिक या लग्नामुळे खुश नाहीये, ऐश्वर्या म्हणाली. असं का वाटतंय तुला? तसं काही नाही, मीशा ठामपणे म्हणाली. तो इथे असतानाही माझ्याशी नीट बोलत नव्हता, ऐश्वर्या म्हणाली. तो बिझी असेल, तू उगाच चुकीचा विचार करतेस. आईकडे नंबर मागितला असतास तर तिने दिला असता, मीशा म्हणाली. भाभी, आई माझ्याशी नीट बोलतच नाही. मी दिवसभर खोलीतच बसून असते. त्यांना मदत करायला गेले तरी त्या मला थांबवतात. माझी पहिली स्वयंपाकाची विधीही झाली नाही. आईने मला खीर हलवा करायला फक्त तोंडीच शिकवलं, ऐश्वर्या दुःखी स्वरात म्हणाली. काय? पहिली स्वयंपाकाची विधीच झाली नाही? मीशा आश्चर्याने म्हणाली. माहिती नाही भाभी, तुमच्या आई माझ्यावर रागावल्या आहेत का? ऐश्वर्या विचारत होती. नाही नाही, असं काही नाही. तू तसा अजिबात विचार करू नकोस. मी जेव्हा नवीन आले होते ना, तेव्हाही मला खूप अडचणी येत होत्या. पण बघ, आता मी किती आनंदी आहे. तूही लवकरच सगळ्याशी जुळून घेशील. मीशाने तिला धीर दिला. हो भाभी, कदाचित तुम्ही बरोबर बोलताय, ऐश्वर्या म्हणाली. तुला परीक्षांची तयारी करायची आहे ना, तेच लक्षात ठेव. बाकी गोष्टींचा जास्त विचार करू नकोस, मीशा म्हणाली. हो भाभी. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणाली आणि तिथून निघून गेली. मीशाच्या मनात विचारांची गर्दी झाली. माझ्याकडून काय चूक झाली? मी ऐश्वर्या आणि जान्हवी दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे. जानू मला कधीच माफ करणार नाही. घरात कुणाला कळलं की ऐश्वर्या खुश नाही तर अर्जुनजी मला कधीच माफ करणार नाहीत. मी ऐश्वर्यासोबत असं काय केलंय? मी या घरात आले तेव्हा मला फक्त
दादीबुवांच्या बोलण्याचं वाईट वाटायचं. बाकी सगळं माझी किती काळजी घेत होते. अर्जुनजी मला किती प्रेम करतात. पण ऐश्वर्याला किती त्रास असेल. आई तिच्याशी असं का वागते? स्वतःला दोष देत असताना अर्जुन खोलीत आला. उठलात का? तो विचारत म्हणाला. मेषा काहीच बोलली नाही. तिला विचारात गुंतलेलं पाहून अर्जुन म्हणाला, काय झालं? कुठे हरवली आहेत? कुठेच नाही, मेषा म्हणाली. मेषा भानावर येत म्हणाली, आपण आल्यापासून तुम्ही खूप चिंतेत दिसताय. अर्जुन म्हणाला, नाही, फक्त थकले. मेषा म्हणाली, मग आराम करा ना, बसून का आहात? अर्जुन म्हणत तिला झोपवतो. मी आधीच सांगितलं होतं ना, माझ्यासोबत येऊ नका. डॉक्टरांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, मी ठीक आहे. मेषा त्याची काळजी पाहून म्हणाली, ते तर दिसतंय. अर्जुन थोडा नाराज होत म्हणाला, थँक्यू. मेषा त्याच्या हातावर किस करत म्हणाली, कशासाठी? अर्जुनने विचारलं, माझी इतकी काळजी घेतल्याबद्दल. मेषा हसत म्हणाली. अर्जुनने प्रेमाने तिच्या गालावर किस केलं. मेषा खोली बाहेर आली. तूही अर्जुन सोबत ऐश्वर्याला आणायला गेली होतीस ना? दादीबुवांनी विचारलं. हो दादीबुवा. मेषा सोफ्यावर बसत म्हणाली, मला आधीच माहिती होतं. या घरात माझं कुणी ऐकतच नाही. मी मना केलं होतं तरी सुद्धा. सुमित्राजी रागात रागात काही हरकत नाही बुवाजी. मेषाला जायचं होतं. वीणाजी म्हणाल्या, माझी भाभी मला घ्यायला आली नसती तर मला हे वाईट वाटलं असतं. ऐश्वर्या म्हणाली. हे सगळं ठीक आहे, पण अशा अवस्थेत बाहेर जाणं योग्य नव्हतं. सुमित्राजी म्हणाल्या. कुठल्या अवस्थेत? ऐश्वर्या विचारणार इतक्यातच मेषा उठून स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. आता कुठे चालली आहेस? सुमित्राजी म्हणाल्या, मला पाणी हवंय. मेषा म्हणाली, बस तिथेच, ऐश्वर्या पाणी आणेल. सुमित्राजी म्हणाल्या, हो. आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या मेषाची इतकी काळजी घेतलेली पाहून ऐश्वर्या म्हणाली, ऐश्वर्या जा, आपल्या भाभीला पाणी घेऊन जा. मी? ऐश्वर्या थोडी हैराण होऊन सुमित्राजीकडे पाहते. हां, कोण आहे? सुमित्राजी ऐश्वर्याला पाहत विचारतात. जी, ऐश्वर्या सुमित्राजीकडे बोलते. आज दादीबाईला काय झालं आहे? सुमित्राजींच्या वागणुकीला पाहून ऐश्वर्या थोडी गोंधळलेली स्वतःशी बोलते. ऐश्वर्या मिशाला पाणी घेऊन देते. तुने आपल्या घरच्यांना सांगितलं नाही का? सुमित्राजी मिशाला विचारतात. नाही दादीबाई, मी काहीही सांगितलं नाही. मिशा उत्तर देते. मला पण कोणीतरी काही सांगेल का? हे सगळं काय चाललंय? ऐश्वर्या थोडी चिडून सगळ्यांना विचारते. तू लवकरच बुवा होणार आहेस. वीणाजी ऐश्वर्याला सांगतात. काय? ऐश्वर्या आनंदाने आश्चर्यचकित होते. खरंच भाभी? ऐश्वर्या ताबडतोब मिशाला घट्ट मिठी मारते. दूर हट, वर उडी मारलीस? सुमित्राजी ऐश्वर्याला हसून दाटतात. काय आहे? ऐश्वर्या मिठी फुटल्यावर पळकडे मुख करून विचारते. इतकी मोठी झाली आहेस, लग्न झाले तरीही तुला समज नाही? सुमित्राजी ऐश्वर्याला सांगतात. तुम्ही मला आधी का सांगितलं नाही? मी बुवा होणार आहे. ऐश्वर्या सांगते. चुपचाप राहा. असं काही समोर सांगू नकोस, नजर लागते. आणि सासऱ्यांना सांगू नकोस. 4था महिना होईपर्यंत कुणालाही सांगू नकोस. सुमित्राजी ऐश्वर्याला डांटतात. जी दादीबाई. ऐश्वर्या मान डोलावत उत्तर देते. मेषा सतत विचार करत होती. तिच्या मनातून तिच्या आईच्या शब्दांना ताळी लागली होती. संपूर्ण गावात जानूची बदनामी झाली आहे आणि तीही माझ्यामुळे.
ऐश्वर्या ही आनंदी नाही. मी एकाच वेळी 2 लोकांच्या जीवनात उद्धटपणा केला आहे. असा मोठा चुकीचा निर्णय कसा घेऊ शकते मी? मला घरात बोलण्यापूर्वी आईशी सल्ला घ्यावा लागला लागला असता. सग सगळे माझी काळजी घेत आहेत. जर अर्जुनला ऐश्वर्याबद्दल कळलं तर? तो माझ्यावर खूप रागावेल. जर अर्जुनने मला सोडलं तर? मी त्यांच्या बहिणीसोबत. मेषाला झोप येत नव्हती. ती झोपण्याचं नाटक करत होती, जेणेकरून अर्जुन पण झोपेल. जर तिने अर्जुनला सांगितलं की तिला झोप येत नाही तर तोही झोपत नाही. मेषा पूर्ण रात्र जागी राहिली, पण झोप आली नाही. तिचे अश्रू थांबत नव्हते. ती सलग रडत होती. अश्रूंमुळे तिच्या उशीसुद्धा पाणी शिरलं. तिला खूप अपराधी वाटत होतं. अर्जुन ऑफिसला जायला तयार होतो. मेषा उठते आणि त्यानंतर उठलात का? गुड मॉर्निंग, अर्जुन मेषाला पाहत बोलतो. आणि त्यानंतर गुड मॉर्निंग, किती वेळ झालाय? तुम्ही मला का नाही उठवलं? मेषा बेडवर बसत उत्तर देते. काही नाही, तुम्ही थकलात म्हणून मी तुम्हाला झोपू दिलं. अर्जुन घड्याकडे पाहत बोलतो. मला पूजा करायला जायचं होतं. आता दादीबाई रागवतील. मेषा केस आवरून बोलते. नाही रागवणार नाहीत, मी सांगतो. तुम्ही चिंता करू नका. अर्जुन केस व्यवस्थित करत मेषाला आश्वस्त करतो. अजूनही खोलीत दिवे खूप कमी होते. अर्जुन छोटा दिवा लावून रेडी होत होता, कारण मेषा झोपलेली होती आणि तो तिचा त्रास करू इच्छित नव्हता. दिवे का लावले नाहीत? अंधारात रेडी होत आहे. मेषा दिवे लावते. तुम्हाला काय झालं आहे मेषा? अर्जुन पाहून विचारतो. काही नाही, मेषा उत्तर देते. काही नाही म्हणता तुमच्या डोळ्याखालचे काळे गडद झाले आहेत. अर्जुन मेषाला जवळ घेऊन बोलवतो. मी ठीक आहे, मेषा म्हणते. तुम्ही नीट झोपलात का? अर्जुन विचारतो. काही नाही झालं, मेषा त्याच्याकडे न पाहता उत्तर देते. मेषा उठून वॉशरूममध्ये जाते. अर्जुन बाहेर थांबतो. त्याला मेषाची खूप काळजी वाटते. तुम्हाला ठीक वाटत नाही, अर्जुन बोलतो. मी ठीक आहे, फक्त थोडा थकवा जाणवत आहे, मेषा उत्तर देते. तुम्ही कालपासून फक्त पैशाचा विचार करत आहात. मला काही ठीक नाही वाटत, अर्जुन म्हणतो. डॉक्टरकडे जाऊ? अर्जुन विचारतो. त्याची गरज नाही, मी काही वेळात ठीक होईल, मेषा म्हणते. बस, मी तुम्हाला ज्यूस घेऊन येतो, अर्जुन मेषाला बेडवर बसवतो. नाही, काही गरज नाही, मेषा उत्तर देते. अर्जुन मेषाला बेडवर झोपवतो. त्याला समजत नाही की काय करावं. मी आईला बोलावतो, अर्जुन म्हणतो. गरज नाही, मेषा म्हणते. तुम्ही 2 मिनिटं थांबा, अर्जुन बोलतो आणि बाहेर जातो. पूजेला वेळ झालाय आणि तुमची पत्नी अजून दिसली नाही. कमीत कमी पूजा करता येईल म्हणून, सुमित्राजी अर्जुनला हसून सांगतात. आई, मेषाला काही ठीक वाटत नाही, तुम्ही बघाल का? अर्जुन वीणाजीकडे बोलतो. काय झालं? सुमित्राजी विचारतात. हो हो, मी येते. वीणाजी न विचारता अर्जुनच्या खोलीत येतात. सुमित्राजी देखील त्यांच्यासोबतच चालत गेले. सर्वांना पाहून मेषा उठून बसली. अरे, तुझा रंग तर पूर्ण पिवळसर झाला आहे, सुमित्राजी मेषाला पाहून म्हणाल्या. बेटा, काय झाले? वीणाजी घाबरलेल्या आवाजात मेषाला विचारतात. काही नाही मॅम, मी ठीक आहे, मेषा वीणाजींना सांगते. बेटा, बसू नकोस, झोपून विश्रांती घे, वीणाजी मेषाला झोपवताना म्हणतात. रंग तर पिवळसर झाला आहे, काहीतरी खायला आणा. आणि खाल्लं पण नाहीस नीट, सुमित्राजी वीणाजींना म्हणाल्या. हो, वीणाजी सुमित्राजींना म्हणतात. नाही, मला काही खायला नाही, मेषा वीणाजींना सांगते. बेटा, असं नाही चालत. ठीक आहे, मी फळ घेऊन येते, वीणाजी मेषाला म्हणतात. वीणाजी मेषासाठी फळ कापून आणतात. हे घे बेटा, वीणाजी मेषाला देतात. मॉम, मला खायचं नाहीये, मेषा नाकारते. बेटा, थोडं तरी खा. आता तू ठीक नाहीस, आणखी एक जीव तुझ्या सोबत आहे, त्याचाही विचार कर.
सुमित्राजी मिशाला म्हणतात. वीणाजी म्हणतात, बेटा एक तुकडा तरी खा. मिशा थोडंसं फळ खाते, पण तिला उलटीसारखं वाटू लागतं. ती धावत वॉशरूमकडे निघते. असं धावत नाहीत. सुमित्राजी मागून ओरडतात. हे लक्षातही आहे का की हा बेटाचा विषय आहे. आजकालच्या मुलींची अशी अवस्था. सुमित्राजी स्वतःशीच बोलतात. मेशा तू ठीक आहेस ना? अर्जुन मिशाला ओरडून विचारतो. थोड्या वेळानंतर मिशा बाहेर येते. मॉम मला खायचंच नाहीये, प्लीज तुम्ही घेऊन जा. याचा वास मला आवडत नाही, मिशा म्हणते. आणि त्यानंतर ठीक आहे, वीणाजी म्हणतात. बघा मी आधीच सांगितलं होतं बाहेर जाऊ नकोस, पण माझं कोण ऐकतं? सुमित्राजी रागाने म्हणतात. प्लीज दादी बुवा, मी आधीच खूप त्रस्त आहे, अजून त्रास देऊ नका. अर्जुन थोड्या रागात म्हणतो. मी काय बोलले? मी जात आहे. एकतर सुमित्राजी रागाने म्हणत त्या ठिकाणाहून निघून जातात. अर्जुन डॉक्टरला कॉल करतो. वीणा सुनेवर नजर उतारते. काही नजर लागली असेल. वीणाजी रसोईतून मिशाच्या खोलीकडे जाताना सुमित्राजींना म्हणतात. हो बुवाजी, वीणाजी म्हणतात. वीणाजी मिशाची नजर उतारतात. त्यानंतर दोघे जिथे राजवीरने जान्हवीला प्रपोज केलं होतं तिथे जातात. हे काय? जान्हवी तिथे पोहोचताच राजवीरकडे पाहते. दोघांना जुनी आठवण लक्षात येते. आठवतं का तुला? तिथेच तुला मी नाकारलं होतं. राजवीर जान्हवीला म्हणतो. मी मनापासून नाही केलं, जान्हवी म्हणते. हां, तू म्हणायचीस तर बोलू शकायचीस, राजवीर म्हणतो. मला हाच म्हणायचं होतं, जान्हवी म्हणते. मग का नाही बोललं? राजवीर विचारतो. तुझ्यामुळे, जान्हवी म्हणते. कसं? राजवीर आश्चर्याने विचारतो. तू उशीर केला, जान्हवी म्हणते. बरं, आणि जर मी उशीर केला असता तर तू बोलली असती, राजवीर विचारतो. मी कशी बोलू शकते, जान्हवी म्हणते. आणि का नाही बोलू शकत, राजवीर विचारतो. मी तर मुलगी आहे ना, जान्हवी म्हणते. म्हणजे, राजवीर म्हणतो. पहिल्यांदा प्रपोज करणं तर मुलाकडे असतं ना, जान्हवी म्हणते. हे काय बोललीस, राजवीर विचारतो. असं होतं, चित्रपटात पाहिलं असतंस तर तुला कळलं असतं, पण तू चित्रपट पाहतच नाहीस म्हणून तुला माहीत नाही, जान्हवी म्हणते. असं काही होत नाही, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीला रेस्टॉरंटमधील ठिकाणी नेतो. रेस्टॉरंट पूर्वीप्रमाणे सजवलेलं होतं. अंतिम वेळी तू नाकारलं होतंस, यावेळी बघ, थोडं दया कर, आमचंही हृदय आहे, राजवीर जान्हवीला म्हणतो. राजवीर आपल्या गुडघ्यावर बसतो आणि कोटमधून फूल काढून जान्हवीला देतो. आई, आय लव्ह यू जान. माझं आयुष्य मी फक्त तुझ्यासोबत घालवू इच्छितो, राजवीर प्रेमळ नजरेने म्हणतो. मीही, आय लव्ह यू टू, जान्हवी म्हणते. झपाट्याने जान्हवीने फूल घेतलं आणि राजवीरच्या ओठांवर किस केलं. रोमॅन्टिक गाणी वाजत होती. दोघे डान्स करतात. यावेळी वातावरण मागील वेळेपेक्षा अगदी वेगळं होतं. मागील वेळी दोघांचे हृदय खूप दुखले होते, पण आता त्यांची हृदय प्रेमाने भरलेली होती. ते जेवण करत होते. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत होते. जेवण झाल्यानंतर दोघे घरात आले. राजवीर जान्हवीला आपल्या मिठीत उचलून आपल्या खोलीत नेतो आणि तिला पलंगावर बसवतो. राजवीर आपला कोट काढून खाली टाकतो आणि स्वतः जान्हवीवर झेपावतो. राजवीर जान्हवीला ओठांवर किस करतो. त्याचे हात जान्हवीच्या कमरेवर हलत होते. जान्हवीचे हात राजवीरच्या गळ्यावर होते. जान्हवीचे हृदय ठोकत होते आणि राजवीरच्या उष्ण श्वासांमुळे तिची उत्कंठा वाढत होती. राजवीर जान्हवीच्या गालावर किस करत करत तिच्या गळ्यावर पोहोचतो. जान्हवीची ड्रेस हळूहळू खाली सरकू लागते. राजवीर आपले शर्टचे बटन हळूहळू उघडतो. दोघे हळूहळू एकमेकात बुडत जातात. सकाळी जान्हवी उठते आणि पाहते की ती राजवीरच्या मिठीत आहे. दोघांनीही कपडे घातलेले नव्हते. दोघांवर एक पातळ चादर होती. जान्हवी स्वतःला न कपड्यात पाहून विचार करते, मी काय केले हे, माझ्याबरोबर का घडलं, आणि स्वतःशी बोलते. तिने घाई करून उठून कपडे घातले
आणि आपल्या घरी निघून गेली. राजवीर गहिरी झोपेत होता. जान्हवी घरी पोहोचते. कपडे काढून शॉवर खाली उभी राहते आणि विचार करते, मी असं कसं करू शकते. लग्न आधीच तिला खूप त्रास होत होता. त्याच वेळी राजवीर उठतो. आपल्यासोबत जान्हवी नाही हे पाहून तो बसतो. स्वतःला कपड्यात पाहून काल रात्रीची आठवण त्याला येते आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी हसरी हास्य उमटते. जान, सकाळी सकाळी कुठे गेलीस? राजवीर स्वतःशी बोलतो. राजवीर कपडे घालून वॉशरूमकडे पाहतो. वॉशरूममध्ये असणार. तो वॉशरूमकडे जाऊन दरवाजा उघडतो आणि म्हणतो, जान, जान. उत्तर सुद्धा नाही देत, पण आतून कोणतंही उत्तर येत नाही. दरवाजा उघडून आत पाहतो तर जान इथे नाही, आपल्या खोलीत असेल. राजवीर खाली जाऊन खोलीत पाहतो, पण जान्हवी तिथे नाही. किचनमध्ये जातो, तिथेही तिला पाहत नाही. कुठे गेली जान? राजवीर स्वतःशी बोलतो. जान्हवी दिसल्याशिवाय तो खूप चिंताग्रस्त होतो. तो मेन गेटकडे जाऊन आपल्या बॉडीगार्डला विचारतो, जान्हवी दिसली का? हो सर, ती तर तासापूर्वीच गेली, बॉडीगार्ड बोलतो. गेली? कशी? राजवीर आश्चर्यचकित होतो. सर, आम्हाला माहिती नव्हती, बॉडीगार्ड उत्तर देतो. राजवीर बॉडीगार्डला हुकूम करतो, पुढच्या वेळी मी सांगितलंय की नाही तोपर्यंत तिला जाऊ देऊ नका. हो सर, बॉडीगार्ड उत्तर देतो. राजवीर स्वतःशी बोलतो, जान अचानक का गेली? तो घाईने आपल्या खोलीत जातो आणि जान्हवीला फोन करतो. जान्हवी फोन पाहते पण उचलत नाही. जान, फोन का नाही उचलत? राजवीर स्वतःशी बोलतो. ती 3-4 वेळा फोन उचलत नाही. जान्हवी स्वतःशी बोलते. फोन उचलणार नाही जर राज घरी आला तर? मी त्याच्याकडे कसं पाहणार? त्यानंतर जान्हवी तनूला फोन करते. दी, तू कुठे आहेस? घरी आहे, तनू उत्तर देते. मी येते, जान्हवी बोलते. काय झालं, सर्व ठीक आहे ना? तनू विचारते. काही नाही, फक्त तुझ्याशी भेटायचं होतं, जान्हवी बोलते. ठीक आहे, ये, मी तुझ्यासाठी वाट पाहते आहे, तनू म्हणते. जान्हवी तनूच्या घरी जाते. त्याच वेळी राजवीर नाल्यानंतर तयार होतो आणि निघतो. त्याचा बॉडीगार्ड त्याला सांगतो, सर तुमचा पार्सल आला आहे. हो दे, राजवीर म्हणतो आणि बॉक्ससह बाहेर निघतो. तो जान्हवीच्या घरी पोहोचतो. डोअरबेल वाजवतो पण कोणीही उघडत नाही. कुठे गेलीस जान? फोन उचलत नाहीस आणि दरवाजा देखील उघडत नाहीस. तू ठीक आहेस ना? राजवीर स्वतःशीच म्हणतो. राजवीरकडे जान्हवीच्या घराची दुसरी चावी होती. तो चावी घेऊन जातो आणि दरवाजा उघडून आत प्रवेश करतो. घरात शोध घेतो पण जान्हवी दिसत नाही. कुठे गेली जान? राजवीर स्वतःशीच बोलतो. तो जान्हवीला फोन करतो पण तिचा फोन तिच्या बेडरूममध्ये राहिला होता. फोनही नको घेऊन गेलीस. काही अडचणीत तर नाही ना? गावात तरी गेली नाही ना? राजवीर स्वतःशी विचारतो. राजवीरच्या मनात वाईट विचार येतात. तनूच्या घरी जान्हवी पोहोचते. जान्हवी, चांगली बातमी सांगायला आले आहेस, तनू आनंदाने विचारते. चांगली बातमी? जान्हवी आश्चर्यचकित होऊन तनूला विचारते. नाही, तुम्ही राजवीरला सांगितलं ना? तनू विचारते. नाही, जान्हवी तनूला म्हणाली. तुम्ही त्याला गिफ्ट दिलं? तनू जान्हवीला विचारते. हो दिलं, जान्हवी उत्तर देते. तर त्याला समजलं नाही का? तनू जान्हवीला विचारते. काय? जान्हवी आश्चर्यचकित होते. तुम्ही त्याला लॉकेट का गिफ्ट केलं हे त्याला समजलं नाही का? तनू विचारते. सोडा ना ते सगळी गोष्ट, मी इथे फक्त तुमच्याशी भेटायला आले आहे, जान्हवी म्हणाली. काय झालं? तुझं पुन्हा राजवीरशी भांडण झाले का? तनू विचारते. नाही, काही नाही, जान्हवी म्हणाली.
राजवीर समजला नाही. त्यामुळे तुमचा मूड ऑफ आहे. तनू सांगते. नाही, मी फक्त तुमच्या बँक खात्याबद्दल विचारायला आले होते. तुम्ही गिफ्ट खरेदी करण्यास एवढी मदत केली. जान्हवी म्हणाली. राजवीरला गिफ्ट आवडलं का? तनू उत्तर देते. हो, जान्हवी मान्य करते. राजवीर जान्हवीच्या न भेटण्यामुळे फारच चिंतित होता. त्याने सोसायटीचे CCTV तपासले. जान्हवी घरात आली होती. मग ती कुठे गेली? तीच दिसते की राजवीर स्वतःशी बोलतो. राजवीरने आपली संपूर्ण टीम जान्हवीला शोधण्यासाठी लावली. 3 तासांनी त्यांना जान्हवीचा पत्ता मिळाला. राजवीर लवकरच तनूच्या सोसायटीकडे जातो आणि त्याच्या फ्लॅटची डोअरबेल जोरजोराने वाजवतो. कोण आहे हे इतकं जोरात? तनू रागाने म्हणते. तनू गुस्स्याने दरवाजा उघडते. डोअरबेल तोडून ओळख पटवणार का? ती म्हणते. जान्हवी आहे का? राजवीर म्हणतो. हो, पण तनू म्हणते. इतक्यात जान्हवीही येते. ती राजवीरला पाहून आश्चर्यचकित होते. कुठे गेला तुम्ही जान? राजवीर तिला गळ्यात भरून विचारतो. मी दिला भेटायला आले होते, जान्हवी म्हणते. तुम्ही दोघं डेटिंग सुरू केली आहे? तनू राजवीरला विचारते. हो, राजवीर उत्तर देतो. नाही, जान्हवी एकाच वेळी म्हणते. दोघं एकमेकांकडे पाहतात आणि तनू विचारते. हो का नाही? त्यावेळी हो, राजवीर जान्हवीचा हात धरतो आणि तनूला सांगतो. जान्हवी हात सुटवून म्हणते. हे काय म्हणताय तुम्ही? जे खरं आहे ते, राजवीर उत्तर देतो. बरं बरं, चला बस, मी तुमच्यासाठी फार आनंदित आहे. शेवटी तुम्ही दोघं आता डेटिंग करत आहात, तनू म्हणते. असं काही नाही, जान्हवी तनूला सांगते. तुम्ही राजवीरवर रागवला आहात, तनू म्हणते. तुम्ही माझ्याशी रागवला आहात का? राजवीर जान्हवीला विचारतो. नाही, जान्हवी उत्तर देते. तर सुज्ञतेपासून काही लपवत आहात का? तनू विचारते. चला, राजवीर जान्हवीला बोलवतो. मी आज दी सोबत राहीन, जान्हवी म्हणते. काय झालं जान? राजवीर विचारतो. नाही नाही नाही, मी फक्त कामाला जात आहे, सॉरी, तनू म्हणते. चला, राजवीर म्हणतो. जा जान्हवी, इतकं काय विचारते? तनू विचारते. हो, जान्हवी उत्तर देते. राजवीर जान्हवीसाठी गाडीचा दरवाजा उघडतो. जान्हवी बसते. राजवीरही दुसऱ्या बाजूला बसतो. राजवीर तिचा हात धरून विचारतो. काय झालं जान? मी काही केलं का? नाही, जान्हवी हात सुटवून म्हणते. तर मग तुम्ही माझ्यावर रागावलात का? राजवीर विचारतो. असं काही नाही. जान्हवी कारच्या खिडकीतून बाहेर पाहत म्हणते. असं काही नाही, मी माझ्याकडे बघतोय. तुम्ही म्हणताय काही नाही, काहीतरी आहे का? सांगा ना, राजवीर म्हणतो. जान्हवीची सोसायटीमध्ये गाडी पोहोचते. जान्हवी लवकर उतरते. राजवीरही तिला पाठोपाठ जातो. काय झालं जान, सांगाल का? राजवीर विचारतो. तुम्ही दीला का सांगितलं? जान्हवी विचारते. काय सांगितलं? राजवीर विचारतो. जे सांगायचं होतं, जान्हवी म्हणत थांबते. ते सांगायला काहीच कारण नाही. ती तुमची मैत्रीण आहे ना, नाही का? राजवीर म्हणतो. मला सांगायचं नव्हतं, जान्हवी म्हणते. बरं, पण तुम्ही मला सांगितलं पण नाही, राजवीर म्हणतो. गोष्टी वाकळू नका, जान्हवी म्हणते. ती तुम्ही वाकळत आहात, राजवीर म्हणतो. मी काही करत नाही, जान्हवी म्हणते. बरं, तर माझ्याकडे बघून बोला, राजवीर म्हणतो. मला बोलायचं नाही, जान्हवी म्हणते. तुम्ही सकाळी मला सांगितलं नाही, का आलात? काही तातडीचं होतं का? राजवीर विचारतो. नाही, जान्हवी उत्तर देते. जाण्यापूर्वी मला तरी उठून घेतलं असतं, मी तुम्हाला सोडलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.